शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. नमो शेतकरी योजनेबद्दल अखेर महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता थेट सरकारच्या जसे की पातळीवरून 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा असा दिलासा भेटणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम आता पूर्णपणे वाटपासाठी सोडली जाणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हे लवकरात लवकर क्रेडिट होणार अशी माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. याचा अर्थ असा सरकारकडून पैसे पाठवल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात संपूर्ण रक्कम हे थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. याच पद्धतीने आता पैसे देण्यास सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती चिंता करू नये असं सरकारकडून सांगण्यात आलं. आता बघा ही प्रक्रिया सोपी आणि जसं की केवळ ही प्रक्रिया सोपी आणि या प्रक्रियेला हे कमी वेळ लागत असतो. थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे लवकरात लवकर पैसे जमा होत असते, ज्यामुळे ही योजना जसं की शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे. तर चला मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कुठल्या जसं की जिल्ह्यांपासून देण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यांपासून याची सुरुवात सरकार करणार आहे, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, कारण की डिसेंबर हप्त्याची भरपूरसे शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे. तर शेतकरी बांधवांना बघा कोणत्या शेतकऱ्यांना एवढी रक्कम मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार नाही. आता यावेळेस सरकारने कोणते बदल केलेले आहे ती सगळी आता महत्त्वाची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट नमो शेतकरी योजनेच्या बद्दल राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली. आता यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी विचारत होते हप्ता कधी मिळणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जो काही 8वा असणार आहे तो आम्हाला कधी मिळणार. कारण की बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता जर का क्रेडिट झाला तर त्यानंतर 1 ते 2 दिवसानंतरच हा नमोचा हप्ता आम्हाला क्रेडिट होत असतो. परंतु आता भरपूरसे दिवस उलटून गेले आणि इथं अवघा महिना चालला गेला, परंतु आमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळाले नाही. आता बघा सरकार पैसे केव्हा खात्यात टाकणार आणि बघा ती रक्कम कधी मिळणार, कारण डिसेंबर इथं महिना संपत आला तरी खात्यात पैसे आले नसल्यामुळे इथं बरेचसे शेतकरी वर्ग इथं नाराज झालेले आहे आणि चिंता व्यक्त करू लागलेले आहे. आता बघा सरकारने थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम इथं जमा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये टाकण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. परंतु आता शेतकरी बांधवांना 2,000 नाही परंतु तुम्हाला 4,000 रुपये मिळणार. ते कसे मिळणार ते देखील सांगतो. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा भरपूरसे शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची इथं आतुरतेने वाट पाहू लागलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला याची तारीख मी सांगणार आहे, कोणकोणते जिल्हे यासाठी सरकारने पात्र केलेले आहे, तुम्हाला 4,000 रुपये कसे मिळणार हे देखील सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदम 4,000 रुपये इथं जमा होणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. पण हे खरंच इथं होणार का? जर 2 हप्त्याची रक्कम एकत्र दिली जाणार असेल तर सर्वात आधी इथं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथं फायदा होणार आहे, नेमका कोण पात्र असणार आहे, इथं सगळी इथं महत्त्वाची माहिती ही तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहणे हे अत्यंत आवश्यक तुमच्यासाठी ठरणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने यावेळी काही जसं की नियमांमध्ये बदल केलेला आहे. कोणत्याच इथं क्षणी हे पैसे खात्यावर जमा होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी तुमच्यासाठी लक्षात ठेवणं हे अत्यंत गरजेपूर्वक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सलग इथं मोठे निर्णय घेतले आहे. योजनेसाठी लागणारी संपूर्ण रक्कम आता मंजूर करण्यात आल्यामुळे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जमा होणारच आहे. त्यामुळे इथं कुणी घाबरून जायचं नाही. आता मुद्दा असा आला की बघा कोणत्या शेतकऱ्यांना इथं 2,000 रुपये मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना इथं 4,000 रुपये मिळणार आहे. आता बघा हे माहिती तुम्हाला समजून घेणे अत्यंत अनिवार्य असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या काठच्या शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळाले आणि तुम्हाला 2,000 रुपये मिळाले तर इथं शेतकरी वर्ग नाराज होऊ नये यासाठी आता सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. आता बघा तुम्हाला इथं 2,000 रुपये मिळणार की 4,000 रुपये मिळणार हे देखील सरकारने स्पष्ट केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो टेन्शन घ्यायचं नाही. कारण की बघा आता सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी महत्त्वाचा आता निर्णय घेतलेला आहे. बघा इथं बरेचसे दिवस आता उलटून गेलेले आहे. बघा डिसेंबर हप्ता तुम्हाला या महिन्यात आता मिळणार नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला डिसेंबर महिन्याची आतुरतेने वाट असेल तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये न मिळता तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये 100% पैसे मिळणार अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. मग आता बघा एकत्र तुम्हाला जानेवारीचे पैसे आणि एकत्र तुम्हाला जसं की डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती हे क्रेडिट होणार असली माहिती स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे एकत्र इथं 4,000 रुपये मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार, याची संपूर्ण डिटेल माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहे, त्या 36 जिल्ह्यांचे 3 टप्पे आता सरकारने केलेले आहे. 12-12 टप्प्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे तर ते सिलेक्टेड जिल्हे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची आधी सांगत आहे. पहिला जिल्हा असणार आहे नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, लातूर, नंदुरबार, त्यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, त्यानंतर बघा शेतकरी बांधवांना छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर बघा नंदुरबार, धुळे, त्यानंतर बघा वाशिम, या सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार हे पहिल्या टप्प्यातील. तर शेतकरी बांधवांना फक्त एकच काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, ते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून ठेवा. कारण की बघा इथं 2025 आता उलटून गेल्यानंतर हे सर्व जे काही लिंक असते बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड, ते जसं की त्याचं डिॲक्टिव्ह होत असतं ऑटोमॅटिकली. तर लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे ॲक्टिव्ह, म्हणजेच तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठली अडचण, कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. PM किसान योजनेची जसं तुम्ही KYC केली असेल तसे तुम्हाला नमो शेतकरी योजनेची KYC करून घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, जर का तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. बघा आता केंद्र सरकारची जी कुठली यादी होती ती आता राज्य सरकारकडे सरकारने पाठवलेली आहे. तर त्या यादीनुसारच सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार असं देखील आता सरकारने इथं जाहीर करून टाकलेलं आहे. तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर जानेवारी महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत हे सर्व शेतकऱ्यांना एकत्र 4,000 रुपये मिळणार असली माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.